नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुणे शहरातील शिवाजीनगर येथील डेंगळे पुलावरून शनिवारी दुपारी पीएमपीएमएल बस पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्यात ठोकल्यात। मात्र अटकेनंतर या आरोपीचे वर्तन विचित्र असल्याचं आढळल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले। संबंधित युवक मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। शिवाजीनगर परिसरात उभी असलेली एक पीएमपीएमएल बस शनिवारी या तरुणाने पळवून नेली। डेंगळे पुलापासून सुरू झालेला हा थरारा जंगली महाराज रस्ता मार्गे थेट फर्ग्युसन कॉलेज रोडवरील गोखले चौकापर्यंत सुरू होता। भर रस्त्यात बस सुसाट धावत असल्याचं पाहून नागरिक आणि पोलिसांची एकच धावपळ उडाली होती। अखेर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून या तरुणाला ताब्यात घेतले। शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला आरोपी मूळचा उत्तराखंड येथील आहे। तो पुण्यात आधी आणि कसा आला त्याचा तपास सध्या सुरू आहे। मात्र पोलिसांच्या प्रश्नांना तो विसंगत उत्तर देत असल्याने आणि त्याचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचं जाणवल्याने त्याला ससून रुग्णालयात मानसोपचार विभाग देखरेखीखाली पाठवण्यात आले। दरम्यान युवकांनी ज्या मार्गावरून बस पळवली तो भाग पुण्यातील अत्यंत गजबजलेला परिसर आहे। जंगली महाराज रस्ता आणि एफसी रोडवर नेहमीच वाहनांची आणि पादचाऱ्यांची मोठी गर्दी असते। अशा वेळी अनुभव नसलेला आणि अस्थिर मानसिक अवस्था असलेल्या व्यक्तीच्या हातात बस असतानाही कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। यामुळे पोलिसांनी आणि पुणेकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।